कार्यक्रमात लाकडी काठीने तरुणाला एका टोळक्याकडून बेदम मारहाण। या घटनेचे धक्कादायक व्हिडिओ समोर आले आहेत। बीडच्या केज तालुक्यातील सोनी जवळा येथे म्हसोबा यात्रेच्या निमित्त लोककला तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। रात्री 11 वाजता हा कार्यक्रम सुरू असताना सुधीर प्रकाश वैरागे नामक तरुणाला एका टोळक्याकडून लाकडी काठ्या आणि लाथाबुक्कीने बेदम मारहाण करण्यात आली। यामध्ये तरुण गंभीररित्या जखमी झाला असून अंबाजोगाई येथील स्वारगेट रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेचे काही धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आले आहेत। पोलिसात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। या घटनेला 3 दिवस तरी पोलिसांनी यामध्ये गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी जखमी साहेब आहेत ना आहेत पण साहेब रिकाम होऊ द्यावं काय होत सर आमच्या गावची सोनी जवळा आहे। सोनी जवळा तालुका केज जिल्हा बीड। मी सोनी जवळचा रहिवासी आहे। तर सोनी जवळ्यामध्ये प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी म्हसोबाची यात्रा होती। तर म्हसोबाच्या यात्रेला कुस्त्याचा कार्यक्रम झाल्यावर संध्याकाळी ह्याचा तमाशाचा कार्यक्रम असतो। दरवर्षीप्रमाणे तमाशाचा कार्यक्रम असतो। त्या तमाशाच्या कार्यक्रमामध्ये तमाशा चालू असताना माझा पुतण्या चुलत भावाचा मुलगा तो माणसं हटवायला गेला। स्टेजच्या समोर माणसं हटवायला गेला आणि त्यांनी माणसं हटवत असताना काही ह्याच्यामध्ये की तिथल्याच लोकांनी त्याला धक्काबुक्की केली। धक्काबुक्की केल्याच्या नंतर कोणी पोरं घरी पळत गेले आणि त्यांनी तिथून माणसं आणले त्यांच्या घरून। ते माणसं जे आले ते हातामध्ये काट्या आणि दांडगे घेऊनच आले आणि त्याच्यावर काही विचार न करता पुतण्या माझा स्टेजवर चढला आणि स्टेजवर ही 10 ते 15 10-12 माणसं वरी जाऊन त्या पुतण्याला बेदम मारलं। एवढं मारलं की डोक्याला टाके पडलेत आणि पाठीवरती भयंकर ओळ आहेत। तो खाली कोसळला। खाली कोसळल्याच्या नंतर त्याला आंबेजोगाईच्या दवाखान्यात म्हणजे काही लोकांनी तिथल्या उचलून आंबेजोगाईच्या दवाखान्यात नेलं। तिथं त्याची अशी परिस्थिती आहे की बेसूद आहे। तो अजूनही बोलण्याच्या परिस्थितीमध्ये मनस्थितीत नाही। साहेब पोलिसाकडे एकच विनंती आहे, हात जोडून माझी विनंती आहे की पोलिसांनी 3 दिवस झाले या केसला, तरी आता तरी माझी विनंती आहे पोलिसाकडे की त्यांनी आता तरी ती केस करावी आणि ज्या लोकांनी मारले त्या लोकांना अटक करावं।